सारं स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉग मध्ये। तर आज पूर्ण दिवसाची म्हणजे सकाळपासून गडबड चालू आहे बघा। इकडं डाळ शिजवली आणि बाहेर आचारी काका पण आले स्वयंपाक करायला। झाकण लाव त्याला। इकडं आई मटकी धुती आणि इकडं स्वयंपाक काय स्वयंपाक बोला ना काय करायचंय। ए बाजूला व्हा तुम्ही पोरांनो। धरा मामी धर मम्मी। तिथं लय किचकिच झाली का पडतील पोरं धपाधप। म्हणजे पुण्यतिथी आणि बरीच गडबड चालू आहे घरात। तर अजून काय कायांच्या आंघोळ्या पण म्हणजे लहान पोरं राहिलेत आंघोळीची आणि बाकीचं चाललंय। इकडं मम्मीची चालली। आता मी हे बाकीचं आवरते कपडे वगैरे आणि लाईट पण गेली रात्रीपासून लाईट नाही तर बरीच धावपळ चालू आहे। तर फ्रेंड्स सगळ्यांचीच पूर्ण धावपळ होत होती आणि प्रेमचं काम चालू होतं म्हणजे सामान आणायचं न्यायचं ठेवायचं असं। आणि भजनी मंडळ आलेले त्यांनी पण त्यांचं जे वाद्य असतात ते म्हणजे पेटी तबला वगैरे आणून ठेवलेलं आणि आतेश झोपला होता। तर गजू काका सोहम ते सगळे आले होते आणि मनूदादा आणि मीरा आत्या पण आली होती। तर घरात ह्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक चालू होता। तर आणि पप्पांची पुण्यतिथी असते त्या दिवशी महाळ पण असतं। तर ते बरंच खूपच राडा होता कारण ते 5 भाज्या वगैरे करायला लागतात आळूच्या वड्या वगैरे। नंतर आत्या दीदी मामा ते सगळे आले आणि पुऱ्या लाटायसाठी अश्विनी आंटी विद्यावहिनी हे सगळे आपले घरातलेच होते। तर त्या पण आल्या होत्या आणि पूर्ण भजनी मंडळ जे त्यांचा ग्रुप होता ते पण सगळे आले आणि इकडं पप्पांच्या फोटोची पूजा मांडली होती आणि सगळेच खूप इमोशनल झाले होते। तर हे माझे मोठे चुलते ते सगळ्यांना बुक्का लावत होते आणि पलीकडे आचार्यांचा स्वयंपाक वगैरे चालू होता। तर इकडं उत्कर्ष म्हणला मला पण पुऱ्या लाटायच्यात त्यामुळे मग त्याच्या मम्मीने त्याला पण एक पोलपाट लाटणं दिलं आणि त्यांनी पण चांगल्या 9-10 अशा पुऱ्या लाटल्या आणि त्याच्या इतक्या वाकड्या तिकड्या पण नव्हतं चांगल्या ॲक्युरेट गोल म्हणजे थोडाफार इकडं तिकडं होत होत्या पण छान लाटल्या। सगळे मला म्हणत होते त्याचा एक व्हिडिओ काढ त्यामुळे मग बसल्या बसल्या त्याचा पण व्हिडिओ घेतला मी। अयो गोल लाटली बाळाने लाटा हा करा गोळा गोळा करा। तर फ्रेंड्स नंतर पुऱ्या वगैरे लाटून झालं आणि सगळं आवरून झाल्यावर मग ही शेवटची ओवी होती त्यामुळे सगळे बाहेर बसलो भजन ऐकण्यासाठी आणि नंतर फुलं वगैरे टाकायची होती आणि आरती पण होती त्यामुळे मग सगळे बसलो आणि सोहमला फुलं वाटायला सांगितलं होतं त्यामुळे तो फुलं वाटत होता सारखं। तर फ्रेंड्स नंतर आरती झाली आणि आरती चालू होती तेव्हा सगळे रडत होते आणि फुलं टाकायच्या वेळेस मी ब्लॉगच घेतला नव्हता डायरेक्टली सगळे जेवतानाचा एक नंतर क्लिप घेतली। मग अशी म्हणजे दुपारी 12-12:15 वाजता पुण्यतिथी झाली आणि सगळेच इमोशनल होते सकाळपासून त्यामुळे ब्लॉग घेतला नव्हता। तर आम्ही जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि आता घर आवरले। घरात इतका सारा पसारा होता तर हे सगळं घर बघा मामींनी एकटीने आवरले। तर हे घर आवरलेलं क्रेडिट मामींना जाते। हा आणि त्या म्हणतात घर आपलंच आहे। तर आता मम्मी आणि मावशी भांडी घासायला बसलेत आणि मामी आणि आई नंतर कपडे धुवायला जाणार आहे। तर बाकीचे मंडळी आपापली पोरं सांभाळतात बघा। तर ह्यांनी घेतले आरूला आतेश कुठे हां आतेश आणि डोगू इकडे बाबा इकडे बसले मामा इकडे बसलाय आणि इकडे या दोघी भांडी घासतात आणि आई निवांत बसली आता। तरी आमची मावशी बघा कशी भांडी घासते। नंतर काम आवरल्यावर मग सगळे झोपले होते आणि झोपेतून उठल्यावर फ्रेश वगैरे झाली आणि लाईटच नव्हती त्यामुळे मग अंधारातच व्लॉग घ्यावा लागला मला। प्रेमचे फ्रेंड आलेले तर ते जेवत होते आणि हे गावातले नाना होते ते पण फुलं टाकायला त्यांना जमलं नाही त्यामुळे आणि पूजा पण आम्ही उचलली नव्हती पप्पांची त्यामुळे मग त्यांनी फुलं टाकली म्हणजे आल्यावर आणि घरी निघाले होते। तर बाहेर असे सगळे बसले होते पण अंधारात कुणाचाच चेहरा दिसत नव्हता
आणि इकडे बाबा बसलेत, अर्चना वहिनी सगळी पोरं घेऊन बसल्या आणि नंतर लाईट आल्यावर मग सगळे आता लाईट आली आणि पोरी जेवायला बसल्यात. तर पोटभर जेवा मुलींनो. आरू मोठी पोरं जेवत होती त्यांच्यासोबतच जेवला आणि पोरं बसलीत आता जेवायला. तर इतका उशीर म्हणजे सकाळपासून ते तळलेले तळण वगैरे कुरकुरे वरचंच खात होता आणि आत्ताशी जेवण केले सकाळचं. त्याने तोंडात काय घालतंय? हां, तर आता हे पोरं काय म्हणतात ते बघूया आपण. काय म्हणतात? तर ही सगळी मिळून तुम्हाला येड्यात काढतात बघा. किती जण आहेत तुम्ही ग? 5 जण. ही 5 जण तुम्हाला येड्यात काढतात. जानू पुरी घे ना बा. हो का हो मामी, झोप आली लगेच तुम्हाला? हा, व्हेरी गुड. थोडं थोडंसं वाढायचं. बास म्हणली का ती? हा, बास झालं. ठेवा खाली. हा, ठेवा. काय का झालं मावशी? तर हे सगळे बघा कसे मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेत. कार्तिक मामा? कुठला मामा? आता डिसेंटच होता. काका पूजा उचलायची का आता? तसंच काढायचं असतं माणसांना. ओरिजिनल रियालिटी बघायला आवडते. हे बघा, हे असं जेवण आहे. आणि हे काका मिरच्या खातात त्यामुळे टोपलं घेतले. हा, गाण्याची भेंड्या. बाबा आहेत ना, बाबांनी आहेत ना गाणी तसली जुनी 90sच्या काळातून. माझी चुगली चालली इकडं. ही दोघं मेहुना मेहुणी माझी चुगली करतात बघा. मग कुठली 18 मधली? हा, 80 70. होय का? हा, 90. थांबा ना, पोरगी हरवत तुम्हाला. थांबा ना. हा, खेळा एकदा वन्स मोरा. एकदा तुमचं तोंड नाही घेतलं. कोण कोणाला हरवते देखते अभी. आता मुद्दाम करतील. अपोजिट पार्टी. बघू आता कोण जिंकते. हे असलं काय? त्याच्या डोक्याला त्रास द्यायला. इकडे बघा. आतेश. तर नंतर आम्ही सगळ्यांनी आतेशच्या बड्डेचा व्हिडिओ बघितला आणि मोबाईलवरच होता तर बघितला आणि आरू झोपलेला आणि सगळे झोपायच्या तयारीतच होते. तर आधी व्हिडिओ बघून घेतला आम्ही, नंतर मग झोपलो. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.